माझी पार्श्वभूमी सातत्याने याच विषयावर काम करण्याची आहे. आपल्या सर्वांना माहित असेल, खरडा प्रकरण असेल, जवखेडा प्रकरण असेल, या प्रकरणांमधलं तथ्य आम्ही बाहेर काढलं. अरे घरातली भांडणं, घरातले अनैतिक वाद, अनैतिक विषयांवरचे वाद आणि तुम्ही त्याला जातीवादाचं स्वरूप देऊन या महाराष्ट्रातल्या समाजात भांडण लावायला निघालात, जातीत भांडण लावायला निघालात. आणि म्हणून मी माझ्या शिवप्रहार संघटनेने चौखडा प्रकरणातलं सत्य बाहेर काढलं. आणि आज सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला कळालं की आरोपी कोण होते. कुणी मराठा, माळी, धनगर, वंजारी कोणी नव्हते, घरातलेच आरोपी होते. तरी सगळ्या महाराष्ट्रातला तथाकथित सवर्ण समाज म्हणजे मराठा, ओबीसी समाज वेठीस धरला गेला. त्यांच्या विरोधात भाषणं झाली, प्रक्षोभक भाषणं झाली, आंदोलनं झाली. या प्रवृत्ती सातत्याने हे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी राबवित आहेत. उळे गाव आहे, त्याचीच एक पुनरावृत्ती आहे. उळे गावात काय घडलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. दीर्घ आजाराने एक माणूस मृत्यू पावतो दलित समाजातला. आणि 15-16 वर्षाच्या मुलांची किरकोळ भांडणं होतात. मात्र मड्याच्या चाळूचं लोणी खाणाऱ्या अवलादी या प्रकरणाचा फायदा उठवण्याचे लगेच कॅल्क्युलेशन करतात. याच्यातून पैसा कमवण्याचे लगेच गणित मांडतात. असंच गणित चौखेड्यात मांडलं गेलं. 1 कोटी रुपये गोळा केले यांनी. याच पद्धतीची हे काम तुमच्या उळे गावात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासन लगेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला की सत्य तपासायचं नाही, खरं काय खोटं काय तपासायचं नाही. लगेच शासकीय मदत सुरू, वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधून वेगवेगळ्या व्यक्तींकडून मदत सुरू. त्यामुळे हे बोके सोकावलेले आहे. पहिला मदतीचा खुराक बंद करावा लागेल. पहिला मदतीचा खुराक बंद करावा लागेल. आमचा अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध नाही. आमचा अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध नाही. आम्ही छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहोत. परंतु तुम्ही जर या कायद्याचा गैरवापर करून घरं भरायचे कामं करत असाल, घरं भरायचे धंदे करत असाल, अरे तुम्ही कष्ट करताना आम्हाला कुठे दिसत नाही, शेतात काम करताना कुठे